मित्रांनो, विचार करा, तुम्हाला रोज फोन करणारे आई अचानक फोन करणं थांबवते. तिचं बोलणं, तिचं जेवलास का रे बाळा म्हणणं अचानक सगळं बंद होतं. आणि मग एक दिवस तिचं नाव तुमच्या मोबाईलवर नाही तर एका चिठ्ठीमध्ये दिसतं. हो मित्रांनो, ती चिठ्ठी म्हणजे तिचा शेवटचा श्वास. आज मी सांगणार असलेली कथा एका मुलाची आहे. तो मुलगा मोठा माणूस झाला, पैसा, नोकरी, घर, बायको, मुलं सगळं मिळवलं. पण त्याने गमावलं होतं ते कायमचं, म्हणजे आईचं प्रेम. आणि जेव्हा त्याला आईच्या डोळ्यातून अखेरचा श्वास निघताना दिसला, तेव्हा त्याच्या हृदयाला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला. मित्रांनो, एकदा का आई गेली की तिला पुन्हा बोलवता येत नाही. ती कधी आपणाला दिसणार नाही. तिच्या हातचं अन्न, तिच्या आवाजातला नाव, तिच्या डोळ्यातलं प्रेम हे पुन्हा अनुभवता येत नाही. ही फक्त कथा नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी एक सत्य कथा आहे. ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नक्की येईल. तर चला आपण पाहूया आजची कथा, ज्याचं नाव आहे आईचं शेवटचं पत्र. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहत आहात SK मोटिवेशनल चॅनल लातूर. शरद लहानपणापासूनच गावात राहिलेला साधा मुलगा. झोपडीसारखं तिचं घर. आईचं नाव सुलोचना. वडील लहानपणी गेले. सकाळपासून रात्रभर आई काम करायची. लोकांच्या शेतात काम करायचे, लोकांच्या घरचे धुणे भांडे करायचे. कोणी 10-5 रुपये दिलं तर तेच हातात घेऊन आनंद मानायचे. परंतु शरद मात्र हुशार होता. आईच्या डोळ्यात नेहमी एक स्वप्न होतं, माझ्या मुलाला शिकवायचे, माझा मुलगा शिकला पाहिजे, शहरामध्ये मोठा झाला पाहिजे. अहो, ती स्वतः पोटभर खायची नाही हो, तर आपल्या मुलाची वाट बघायची. आज मी जर भाकरीचा तुकडा खाल्ले तर माझ्या लेकराला कमी पडेल, असा ती विचार करायची. शरद झोपला की त्याचे केस कुरवाळत बसायचे, देवा माझ्या लेकराला आयुष्यात कधी दुःख देऊ नको रे, त्रास होऊ देऊ नको रे, असे ती देवाजवळ म्हणायची. वेडी कल्पना असते हो आईची, वेडी माया असते. शरद 10वीत आला. गावात कॉलेज नव्हतं. आईने गावातल्या सावकार माणसाकडून पैसे घेतले. पैसे मिळाले आणि शरद शहरात गेला. आई दर महिन्याला आपल्या पिशवीमध्ये भाकरी, लसूण मिरचीची चटणी, शेंगदाण्याचे लाडू करून घेऊन जायचे. ती म्हणायची, बाळा शहरातलं जेवण तुला जमणार नाही रे, तू खाऊ नकोस, आजारी पडशील, मी जे दिले ना तेच खा. परंतु शरदला त्याची लाज वाटायची. त्याच्या मित्राकडे पिझ्झा, बर्गर, चांगले कपडे सगळं असायचं, परंतु त्याच्याकडे मात्र आईने शिवलेला जुना शर्ट. तो म्हणायचा, आई तू हे गावठी खाणं ना मला देत जाऊ नकोस, माझी खूप बदनामी होते. आई हसून गप्प बसायची, कारण तिला माहिती होतं याच्यापेक्षा जास्त मी काही देऊ शकत नाही. शरद अभ्यासात चांगला होता, इंजिनियर झाला, मोठ्या कंपनीत नोकरी लागली, पगार छान होती. शहरात त्याने 2 BHK फ्लॅट घेतला. आईला अभिमान होता की माझा मुलगा आता साहेब झाला आहे. लग्न झालं. त्याची बायको प्रिया शहरातली होती, परंतु थोडी दिखाऊ होती, दिखाऊपणा होता. त्याला आईचं गावठी बोलणं, वागणं, कपडे काहीच आवडत नसे. आई शहरात जाऊन मुलाला भेटायची आणि जाताना आपलं भाकरी चटणी घेऊन जायची. परंतु बायकोला तिचा त्रास व्हायचा, तिला त्रास वाटायचा बायकोला. ती म्हणायची, तुझी आई येते ना म्हणजे सगळं घर उद्ध्वस्त करून टाकते, अस्ताव्यस्त करून टाकते. तिला सांगा की ती गावातच राहू दे, इकडे येऊ नको, आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. शरद आईला काही बोलायचं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर आईला स्पष्ट दिसून येत होतं की तो काहीतरी चिंतेमध्ये आहे, काहीतरी विचारामध्ये आहे. आणि आई शांतपणे गावाकडे जायची. आई दररोज फोन करायची, बाळा जेवलास का रे, थकलायस का, कामावून आलास का. शरद कधी उचलायचा तर कधी नाही. कधी तर उचलला तर म्हणायचा, आई तुझं काम ना फक्त फोन करणं आहे बरं का, आणि माझ्याकडे वेळ नाही तुला बोलण्यासाठी, मी मीटिंगमध्ये आहे, नको फोन करत जाऊ मला, असं तो म्हणायचा. आई गप्प व्हायची, फोन बंद करायची. रात्रभर अंगणात बसून तारे बघायची आणि म्हणायची, देवा माझ्या मुलाला सुखी ठेव रे, माझ्या मुलाला सुखी ठेव बरं का, त्याला काहीच होऊ देऊ नको, असं म्हणून ती रडत बसायची. काय करणार, आईची वेडी माया असते. एका वेळी दिवाळीचा सण होता. आईनं मुलाला फोन केलं, बाळा बराच दिवस झाला रे तुला बघितलं नाही, आता एवढा मोठा सण आलाय, आता तू ये ना गावाकडं, दिवाळीत सगळ्याची मुलं येतात रे, सगळ्याची लेकरं येतात, तू पण ये ना, तुला मला बघायचं आहे, खूप दिवस झालं रे तुला भेटून, माझी इच्छा आहे की मी तुला बघावं रे वाया डोळ्याने, तू येशील का रे बाळा.
परंतु त्या शरदने नकार दिला. नंतर शरद बायकोसोबत चर्चा करतो. गावात गेलो तर काम बिघडेल, ऑफिसात महत्त्वाची मीटिंग आहे. बायको म्हणते, तुझ्या आईला ना एवढंच काम आहे, तू इमोशनल ब्लॅकमेल करते. गावाकडे या, इथं कामं कोण करायचे, गावाकडे जायची काही गरज नाही, असं त्याच्या बायकोनं म्हटले. आणि शरद पण गेला नाही हो. आई दरवाजाकडे बघत बसली की माझा शरद मला भेटण्यासाठी येत आहे. ती आनंदाने खुश होती, परंतु त्याचा मुलगा काही आला नाही. सण संपला, मनात खूप दुःख झालं तिला. शेजाऱ्याने विचारलं, काय हो शरद आला नाही? आई फक्त हसली आणि म्हणाली, तू व्यस्त आहे हो, मोठ्या शहरात काम करतो ना, आमचं काय, आम्ही तर गावातलेच. परंतु सत्य काही वेगळंच होतं बरं का. एका दिवशी आईला ताप आला. काही कारणाने असं विचार करून ती आजारी पडली. शेजाऱ्याने फोन केला, शरदराव तुमच्या आईची तब्येत बिघडली आहे, याल का तुम्ही? परंतु शरदने साफ नकार दिला. हो, मी येऊ नाही शकत म्हटलं, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचे आहे, मला खूप काम आहे असं म्हटलं. परत 2 दिवसांनी गावाकडून फोन येतो, आई खूप आजारी आहे, ताबडतोब या. शरद पुन्हा नाही गेला हो. परंतु 3ऱ्या दिवशी फोन आला, आता आई नाही राहिली, आता तुम्ही नाही आलं तर चालेल. शरदच्या हातातलं सगळं थांबलं. तो धावत गेला आणि आई शांत पडली होती. ओठावर स्मित हास्य होतं, जणू ती अजूनही म्हणते, मी तुझ्या रुसले नाही रे बाळा. आईच्या उशाखाली एक पत्र होतं, त्यावर लिहिलं होतं, शरद बाळा, तुझ्या आयुष्यात मी भार होऊ नये म्हणून आता एकदम शांत झाले बघ. आता मी तुझ्याकडे येणार पण नाही आहे, मी चालले माझ्या गावात. मला एवढं सांगायचं होतं की मी तुला खूप प्रेम केलं, तू आनंदी राहा, हाच माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तुझीच आई. शरदने पत्र वाचलं, त्याच्या डोळ्यातून धबधबा फुटला. तो आईच्या पार्थिवावर कोसळला आणि म्हणाला, आई मला माफ कर, मी तुला वेळ नाही देऊ शकलो, तू माझ्यासाठी सगळं दिलं पण मी तुला काही दिलं नाही. आई एकदा डोळे उघडणं ग आई, एकदा डोळे उघडणं. पण तू काय फायदा होगा. आई आता शांत झाली होती, ते कायमचं आता डोळे मिटले होते. शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, गावभर चर्चा पसरली. आईने मुलासाठी जीव दिला, हो जीव सोडला, पण मुलगा त्यासाठी वेळ काढू नाही शकला. आईच्या मृत्यूनंतर शरद बदलला होता, पण काय फायदा. तो दररोज मंदिरात जाऊ लागला, मुलांना घेऊन अंगणात बसू लागला, परंतु आता काहीच फायदा नव्हता. वेळ निघून गेलेली होती. शरदने आईसाठी स्मृतिस्तंभ बांधलं, रोज फुलं चढवायचा, परंतु आता काय फायदा होता, वेळच निघून गेली होती. आई मेल्यानंतर त्याच्या पाठीमागे रडत बसून काही फायदा नाही, काहीच अर्थ नाही. प्राण जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्या. मेल्यानंतर काहीच नाही हो. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्या, त्याची काळजी घ्या, त्याला फोन करा, तिला बोला, तिला थोडंसं धीर द्या. आई काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत असं म्हणा. अरे म्हणून तर बघा किती आनंद होतो त्या आईला. मरून गेल्यानंतर पुन्हा रडत बसून काहीच अर्थ नाही. खरंच प्रियानो, काहीच अर्थ नाही. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करा. आईबाबांना कधीच दूर करू नका. त्याने गावात आईसाठी स्मृतिस्तंभ बांधला खरा, रोज फुलं चढवायचा, पण काहीच फायदा नव्हता. आता त्याच्या डोळ्यात एकच गोष्ट होती, तो म्हणजे पश्चाताप. आईवडिलाचं नातं तसंच असतं. आपण त्याच्यावर ओरडलो, दुर्लक्ष केलो, त्याचं प्रेम कधी कमी होत नाही. ते फक्त वाट बघतात, त्याचा मुलगा, त्याची मुलगी एकदा तरी येईल, मला मिठी मारेल आणि म्हणेल, आई बाबा मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे असं म्हणेल. असं त्यांचा विचार असतो, असं त्यांना वाटतं. परंतु आपण वेगळंच करतो प्रेम. मी एवढंच म्हणेन, आईवडिलाचं खरं प्रेम हेच खरी संपत्ती आहे. म्हणून जोपर्यंत त्यांनी जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. आणि हो मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही त्यांना कधी फोन केला नसेल ना तर आताच त्यांना फोन करा आणि त्याची विचारपूस करा की आई तू कसे आहेस, बाबा तुम्ही कसे आहात, मी आहे, तुम्ही काळजी करू नका, असं त्यांना एक वेळेस म्हणून तर बघा. त्यांना किती आनंद होतो आणि तुम्हालाही किती समाधान वाटेल. मरून गेल्यानंतर, हे जग सोडून गेल्यानंतर पुन्हा फोन करून किंवा जाऊन भेटून काहीच अर्थ नाही हो, काहीच अर्थ नाही. एकदा या पृथ्वीवरून गायब झालं, मृत्यू पावलं की विषय संपला.
त्याचं काहीच अस्तित्व राहणार नाही. कितीही रडलं, कितीही काही केलं तर ते वापस कधी येणार नाहीत. म्हणून प्रियानं, जोपर्यंत जिवंत आहेत ना आईवडील, तोपर्यंत एक फोन करून बघा. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल, तुमच्या हृदयाला स्पर्श थोडं पण केलं असेल ना, तर एक लाईक जरूर करा. आणि आमचे असेच प्रेरणादायी आणि असेच आमच्या आईवडिलाविषयी व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.